हा जुना ब्लाऊज आहे। तर जुना ब्लाऊजचा आपण खूपच जुना ब्लाऊज आहे, पण साडी खूप छान आहे आणि तो काय आता बसत नसल्यामुळं कस्टमर बोलले ह्याचं काहीतरी करा म्हणून मी हे बघा बाहेर उसून घेतलेले। आता हे गळा कटिंग करते, म्हणजे गळा बी लहान होता जुना ब्लाऊज असल्यामुळं। तर आता हे जो गळा कटिंग करून घेणार आहे आणि आपण ह्याच्यावरती आरी वर्क करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा। तर आपण हा गळा कटिंग करून घ्यायचा आहे, कारण गळा लहान होता म्हणून त्यासाठी गळा पण मोठा करायचा आहे। त्यामुळे मी डायरेक्ट कटिंगच केलं, उसवत बसली नाही, बाही फक्त उसवून घेतले ते। तर आपण ह्याला छान अशा आरी वर्क करणार आहे, ते पण साध्या सुईने। तर व्हिडिओ 2 भागात बघायचा आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। तर पुढच्या भागात तुम्हाला पूर्ण आरी वर्क करून दाखवणार आहे। आता मी हा गळा कटिंग करून घेतलेला आहे। हे बघा गळ्याला कसा असा पसरटपणा पण आलाय आणि खोल गळा झालाय। तर हा बाही काटाची बाही आहे, तर ह्या बाहीचीच मी गळापट्टी करणार आहे। क्रॉस पट्ट्या कटिंग करून घ्यायचे। पट्ट्या मी एकसारख्या जोडून घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे एकसारखी शिलाई करून घ्यायची, म्हणजे आपली पट्टी एकसारखी दिसेल। आता ही पट्टी गळ्याच्या उलट्या बाजूने लावायची, म्हणजे सरळ बाजूने आपली पट्टी जरा काटाचे असे डिझाईन होईल गळ्याला पट्टी लावली म्हणजे। बघा उलट्या बाजूने लावून घ्यायची आणि अशी सवच्या बाजूला पलटी करून घेतलेली आहे बघा। ते छान असा गळा बघा, किती छान असा लुक आलाय गळ्याला आणि गोल असा शेप पण आलेला आहे। तर आपण याच्यावर करणार आहे आता आरी वर्क। तर आता मी थोडंसं दाखवणार आहे आरी वर्कचे 2-3 डिझाईन, म्हणजे 2-3 पॉईंट। तर पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आरी वर्क बाहीला आणि गळ्याचे पण दाखवणार आहे। तर साध्या सुईनं मी करणार आहे, तर नक्की बघा, थांबा थोडंसं। तर हे बघा साधी सुई मी वळून घेतलेली, तर मी मोठे मणी त्या काटाच्या बाजूने लावून घेतलेले आहेत। आपले काठ होते ते त्याच्या बाजूने मोठे लाईन सिंगल मण्यामध्येच वळून घेतलेले आणि हे काच बघा लावून घेतलेले चिटकवून। त्याला हे लांबट मणी वळून घेतलेले। बघा मणी वळून घ्यायचे
पुन्हा लहान मणी जोडायचं आहे त्याच्या पुढं. काय होतं, ब्लाऊजचा गळा तयार झाला का नाही की व्यवस्थित आपल्याला मणी ॲडजस्ट करता येतात. आता ही डिझाईन कशी वाटली सांगा, आणि ही डिझाईन पूर्ण बघण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक करून घ्या. तर ह्याच्या पुढचं